आमच्याकडे जरी सीन आला भले तो अर्धा पानाचा का असेल पण त्याच्यामध्ये आपण ह्युमर कसं आणू शकतो. रायटर त्यांच्यावरती पहिले प्रयत्न करतात, आम्ही आमचे कलाकार आमच्या परीने प्रयत्न करतो की तो कसा सजवावा. माफ करा आपण मराठीमध्ये बोलतोय आणि अय्यरबाईंना काही कळत नसेल त्याचं. काय कळत काय नसेल, मला सगळं कळत आहे. मराठी आहे मी. अरे हो बरोबर, हे मराठी आहेत बरं का दर्शक हो. इथे आलो मी, आपलं विद्यार्थी जीवन जगलो इकडे, सगळं शिकत राहिलो आणि या लोकांचे आशीर्वाद मला राहिले. साऊथ इंडियन पाहिजे की तिथे महाराष्ट्रीयन मुलगी पाहिजे? आता फक्त मुलगी पाहिजे हा कॅरेक्टर आहे. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत फिल्मीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या शोनी इतिहास घडवलाय, ज्या शोनी घराघरात एक छोटंसं स्थान प्रत्येकाच्या मनात करून राहिलेलं आहे, तो म्हणजे तारक मेहता का उलटा चष्मा. या शोनी चक्क 18 वर्ष पूर्ण केली आणि त्याच निमित्ताने मी आज गोकुळधाममध्ये आलेली आहे. पहिलं त्याचं खूप खूप स्वागत आहे तुमचं. नाही, तुमचं खूप स्वागत आहे कारण तुम्ही गोकुळधाममध्ये आलेला आहे. येस, थँक्यू सो मच. आणि गोकुळधाममध्ये यायचं माझ्या मते प्रत्येक प्रेक्षकांचं, प्रत्येक लहान चिमुकल्याचं स्वप्न असतं की एकदा तरी गोकुळधाम सोसायटीमध्ये यावं. बिलकुल बिलकुल आहे, प्रत्येकाचं स्वप्न आहे. प्रत्येकाला असं वाटतं की अरे मला कधी एकदा गोकुळधाम सोसायटी याची देही याची डोळा पाहायला मिळेल. माफ करा आपण सगळं मराठीमध्ये बोलतोय आणि अय्यरबाईंना काही कळत नसेल त्याचं. काय कळत काय नसेल, मला सगळं कळत आहे. मराठी आहे मी. अरे हो बरोबर, हे मराठी आहेत बरं का दर्शक हो. आमचे तनुज महाशब्दे अय्यरची भूमिका जी इतक्या बेमालूमपणे वठवत आहेत गेली अनेक वर्ष की लोक त्यांना साऊथ इंडियनच समजतात. त्यांच्याशी बिलकुल तामिळमध्ये बोलायला सुरुवात करतात तेव्हा मात्र आमचे अय्यरबाई फापलतात की आता तामिळ मी कसं बोलू, मला तामिळ येत नाही. बरं, तुम्ही मराठी आहात, मला मराठी खूप छान पद्धतीने येते. हो हो हो, खूप छान पद्धतीने येतं. म्हणजे ते कर्मकांडी ब्राह्मण आहेत बरं का. मला दर्शक सांगू आहे. इच्छितो की तनुजभाई आपले उत्तम ऍक्टर तर आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन ते एक ज्योतिषी आहे. त्यांचा खूप गाढा अभ्यास आहे ज्योतिषीचा आणि रोज सकाळी पहाटे पूजा करून मगच ते सेटवरती येतात. क्या बात आहे, वा सर. हे आम्हाला खरंच माहित नव्हतं, प्रेक्षकांनाही नव्हतं माहिती. 18 वर्षातील नवी माहिती तुम्हाला मिळालेली आहे. येस. आणि महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे मी सांगतो की आमचे रिअल लाईफ मधले पोपटलाल हे आहेत, आपल्या स्वतःसाठी एक सुकन्या शोधत आहेत. तर तुम्ही जर कोणी इच्छुक असाल म्हणजे आमच्या तनुज भाईंसाठी तर कृपया संपर्क साधा लोकमतशी. लोकमतची. बरं, आता लोकमत स्वयंवर रचणार आहे बिलकुल. तनुज सरांसाठी. पहिले तर सर मला सांगा, साऊथ इंडियन पाहिजे की तिथे महाराष्ट्रीयन मुलगी पाहिजे? आता फक्त मुलगी पाहिजे हा कॅरेक्टर आहे. खूप अटी झाल्या आमच्या, आता अटी सगळ्या शिथिल होत गेलेल्या आहेत. आता फक्त मुलगी पाहिजे. काही अटी नाही. काही अट नाही आहे. वा. बरं, काय सांगाल या शो बद्दल? या शोने खूप काही दिलं, भरपूर काही दिलं. असे वेळेला मंदारदासारखा चांगला मोठा भाऊ दिला. यांना मोठा भाऊच मानतो. मला खूप मदत करतात, अपग्रेड करतात, माझे सर्व चुका माफ करून मला आणि पुढे व्हायला यायला सांगतात. आणि काय विशेष कर माहिती का, इथे आलो मी, आपलं विद्यार्थी जीवन जगलो इकडे, सगळं शिकत राहिलो आणि या लोकांचे आशीर्वाद मला राहिले. आता असं आहे की 18 वर्ष झाले, 36 54 असं होत नाही, पण देवाची कृपा अशी असावी की आम्ही सगळे लोक म्हणजे निरोगी राहावं, आरोग्य सगळ्यांचं व्यवस्थित राहावं हीच प्रार्थना आहे देवाकडे. बाबा सगळं तुम्ही देताय, फक्त ती काळजी आपण घ्यायची, आपण घ्यायची की आपण किती कुठे वाहवत नाही गेलो पाहिजे आणि सगळ्या गोष्टी कशा कंट्रोलमध्ये ठेवल्या पाहिजेत. कारण सगळीकडे लोभ असतोच, अन्नाच्या स्वरूपात असतो, कुठे वेगळ्या स्वरूपात असतो, पण आपल्या मनावरती आपला कंट्रोल हवा, ताबा हवा. तेच बेसिकली देवाकडे मागणी आहे. आणि 18 वर्ष झाली, देवाने खूप काही दिलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सांगू इच्छितो, असित मोदी आमचे जे निर्माते आहेत, आजही 18 वर्षानंतर सुद्धा तो माणूस रोज क्रिएटिव्ह मिटिंग, कारण ते स्वतः क्रिएटिव्ह आहेत आमच्या शोचे, तो स्वतः रोज मिटिंगमध्ये बसतात ऍक्टर्सना घेऊन. एक सीनवरती एक वाक्यावरती त्यांची मिटिंग असते की हा असं का बोलला. 18 वर्षातही म्हणजे असं नाही की बाबा आता 18 वर्ष झाले तर आपण ऑटो पायलटवरती ठेवलं आणि आपण आपलं लाईफ जगतोय. नाही, ते अमेरिकेला जातील पण अमेरिकेवर तिकडून ते मिटिंग करतील रोजच्या रोज. ते कोणालाही स्वस्त बसून देत नाही की त्यांचं असं म्हटलं नाही की तो जो थांबला तो संपला. आणि हेच एक माझ्या मते या शोचं रहस्य आहे यशामागचं, की कोणी थांबलेलं नाहीये. प्रत्येक जण काही ना काहीतरी स्वरूपात सगळ्या गोष्टी करतो आहे. म्हणजे आमच्याकडे जरी सीन आला भले तो अर्धा पानाचा का असेल पण त्याच्यामध्ये आपण ह्युमर कसं आणू शकतो. रायटर त्यांच्यावरती पहिले प्रयत्न करतात, आम्ही आमचे कलाकार आमच्या परीने प्रयत्न करतो की तो कसा सजवावा. प्रत्येक जण आपल्या कॅरेक्टरमध्ये काय काय इनपुट टाकू शकतो आणि अजूनही आम्ही त्याच्यावरती वर्क करत असतो आणि करत असतो. त्यामुळे कदाचित हेच याच्या यशामागचं कारण आहे. नक्कीच. सर,
तुमच्याकडे येईल, का मुलगी मिळत नाही, काय झालं? काय मलाही माहित नाही ते. बँक बॅलन्स एवढा झालाय की आता मुलीला नको झाला एवढा बँक बॅलन्स काय? अरे नाही सगळे काय मुली स्वतःला बबिता बरोबर कम्पेअर करतात. अरे यार एवढी चांगली, मग आम्हाला का यस करणार नो करणार असं पण असेल. पण तसं काही नाहीये, तसं काही म्हणजे प्रत्येक गोष्टीचे फायदे असतात तसे तोटेही तोटेही असतात. तोटेही असतात. बरोबर आहे. बबिताचा नवरा बनणं इतका सोपं नाही बरं का. खूप जबाबदारी असते. तिच्या सगळे म्हणत असते तिच्यासारखे गोरे नाही होत आम्ही किंवा तिच्यासारखं देखणे आम्हाला नाही कसे हो होत. म्हणतील आई रे बाई. नाही पण तसं काही नाहीये. हा, नाही आता त्यांनी ना. सांगितलेलं तसं काही काय नाहीये. तसं काही नाही. ब्राह्मण पाहिजे, महाराष्ट्रीयन म्हणतो पाहिजे, ना मुलगी काय? पाहिजे. एकच क्रायटेरिया आहे, मुलगी सुसंस्कृत सुस्वभावी मुलगी पाहिजे. बरं, घरच्यांची शोध मोहीमचं चालूच असणार आहे तुमच्या? आहे आता, म्हणजे आई तर आता दिवंगत झाली, म्हणजे आई तर नाही, वडील आहे, मी आणि वडील राहतो आणि चालू आहे काम, सर्च चालू आहे, करतात ते आपल्या पद्धतीने सगळ्या ठिकाणी फोन वगैरे चालू आहे. सर, जेव्हा घरात बाई पाहिजे असते, घरात त्या घराला बाई पण असल्याशिवाय ते घर बरोबर, नसतं, राईट? नक्कीच, बरोबर. सो तुम्हाला ती अजूनही भासतेय, कारण की घर म्हटलं की सगळ्या गोष्टी नेटनेटक्या ठेवणं, किचनमध्ये वावर तुमचा किती असतो, तुम्ही किती किचनमध्ये वावरता आणि कशा पद्धतीने रोजचं जेवणात उत्कृष्ट स्वयंपाक हा, बनवतो. उत्कृष्ट स्वयंपाक करतो. बरं. 2 दिवसापूर्वी आषाढी एकादशी झाली आणि साबुदाण्याची खिचडी आणली होती बनवून. अतिशय ओ, उत्तम बनवली होती. क्या आणि साबुदाण्याची खिचडी प्रत्येकाला जमते असं नाही. नाही पण ऍक्च्युली. याने खूप छान बनवली. त्या खूप छान स्वयंपाक करतो. फक्त दरवेळेला फ्लावरचीच भाजी करतो का मला कळत नाही. काय की ते लवकर बनून जाते. हा, म्हणजे लवकर पटकन बनते, बनते. पळत Yes. 6 दिवसापैकी 5 दिवस ते फ्लावरची भाजी असते. बाकीच्या भाज्या चिरायला वेळ लागतो सर. तेच निवडायला वेळ लागतो. निवडायला वेळ लागतो. बरोबर आहे. असं पण आपण एक मुलगी निवडूया आणि छानसं एक स्थळ तुमच्यासाठी लवकरात लवकर येईल अशी अपेक्षा करूया. येस, बिलकुल. Thank you, अपेक्षा करूया. तुमच्या काही अटी तुटी काहीच नाहीये. बरं, अय्यर सर म्हणून विचारीन, शोने खूप जसं काही म्हणालो आपण खूप काही दिलं. हा शो मिळाला आठवतं 18 वर्षापूर्वी जेव्हा हो. पहिला फोन आला होता या शो साठी, तेव्हा काय तुमच्या भावना होत्या? त्यावेळेस म्हणजे असं वाटलं होतं की त्याला एक काम आलंय, की मला हे माहित नव्हतं की एवढा लॉंग रूट वर जाईल, एवढा. नाही जे आहे ते सांग. हो. तू कोण होता आधी इथे? आधी म्हणजे मी जेव्हा इथे आलो हा, तेव्हा म्हणजे आसिफबाईंनी मला असं सांगितलं की अभी तुम्हारा कैरेक्टर थोड़ा डेवलप होने में टाइम है, हां, आप यहाँ पर एडी, क्योंकि मी आधी एडी होतो बऱ्याच ठिकाणी. ओके. मी या शोला ॲज अ एडी जॉईन केलं. असिस्टंट डिरेक्टर म्हणून जॉईन झाले हो, मनोज. हो, वाव. आणि नंतर जेव्हा बबिताचं पात्र इंट्रोड्यूस झालं तेव्हा आमच्या आय थिंक क्रिएटिव्ह टीममधनं कोणतरी बोललं की अरे जर बबिताजीचा हजबंड जर अय्यर असेल तर मग जेठाची काय हालत होईल बरं. की तो एक क्रिएटिव्ह थॉट होता. म्हटल्यावरती मग तनुजला ती भूमिका आणि ॲप्ट भूमिका मिळाली. क्या बात आहे. सर, क्रिएटिव्ह डायरेक्टर आपण जेव्हा म्हणून तुम्ही पदार्पण केलं तेव्हा वाटलेलं की मी या शोचा भाग होईन किंवा या शोमध्ये माझी अशी सुंदर बायको असेल आणि माझ्या या कॅरेक्टरमुळे, माझ्या रंगामुळे हा एवढा मोठा शो चालेल आणि एवढी माझी भूमिका प्रसिद्ध होईल. मुळीच वाटलं नव्हतं. म्हणून मला आसिफबाई बरेच वेळा सांगतात की तू ज्योतिष है लेकिन तेरी कुंडली में जो नहीं है वो मैंने तुझे दिया है. येस. आणि मला अजून एक गोष्ट नमूद करायची वाटते की आपण या ज्या गोष्टी बॉडी शेमिंग हा जो प्रकार करतो तो का नाही केला पाहिजे. कारण आपले कुठले मायनस पॉईंट प्लस पॉईंट point होतील होतील. हो, झालंय. You never know. यू नेव्हर नो. कधीच तुम्हाला माहिती आज बरोबर. याच्यामुळे याला इतकी मोठी भूमिका मिळाली. आणि माझ्या मते अय्यर बाई याशिवाय अजून कोणी करूच शकलं नाही करू नसतं. शकले. यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाला ते पात्र जमलंच नसतं. बिलकुल आहे. आणि अय्यर शिवाय बबिताचं काही इम्पॉर्टन्स नाही. बबिताशिवाय अय्यरचं काही इम्पॉर्टन्स नाही. त्यामुळे कसे एक दुसऱ्या आणि बरोबर आहेत त्या त्यामुळे जेठालाल जेलस पण झाले नसते, राईट? या सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत आणि त्यामुळेच हा शो एवढा छान रंगलाय. बरं सर, जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही आधी एडी म्हणून होतात, पण लहानपणी तुम्ही ऍक्टिंगचं स्वप्न बघितलं हो, मी होतं? एकटाच होतो. मी करत होतो Acting, काम. yes. काम तर करत होतो मी. आशिषबाईंच्या सगळ्या सिरियलमध्ये होतो, अच्छा. जवळजवळ सगळ्या. पण छोटे कॅरेक्टर करत होतो. पण जेव्हा त्यांना माहिती आहे की जरा मी इंदूरला होतो, मी त्यांच्याकडनं फोन करून यहाँ पर आ जाओ. धर्मेशबाईंशी मी भेटलो, जे आमचे पहिले डिरेक्टर होते. मग त्यानंतर तो कॅरेक्टर डेव्हलप झाला आणि तो मला मिळाला. म्हणजे आसिफबाईंनी बरं, तुम्ही खूप भविष्यवाणी हे सगळं कधीपासून, किती वर्षापासून बघायला लागलाय? लहानपणापासून आहे. लहानपणापासून. बरं, मग तुम्ही तुमचं भविष्य लिहिताना कुठे चुकलात? ते एक नाही, असं नसतं असं म्हणजे. आहे, ते म्हणतात इकडे ना पिकते की- ते खपत हा, नाही. खपत नाही. असं बरोबर असतं ते. आणि काय माहिती, स्वतःच बघता येत नाही. त्या ज्योतिषाला एक तो प्रॉब्लेम आहे, स्वतःच बघता येत बघता नाही. येत नसतं.
ओके सो थँक्यू सो मच. Thank you. खूप साऱ्या गप्पा मारायच्या तुमच्या बरोबर. बरोबर. स्टार किचनचा शो देखील तुमच्या बरोबर करायचा. आपण Sure. सगळं काही करूयात पण आता वेळेचं बंधन आहे आपल्या बिलकुल, सगळ्या. बिलकुल. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू.